नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 30 सोडवणार आहोत. फाइंड द स्क्वेअर रूट सोडूया. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे आपला 625. 625चा आपणास स्क्वेअर रूट काढायचा आहे. 625 स्क्वेअर रूट काढायचे, तर हे फॅक्टर मेथडने काढायचं आहे. त्यासाठी आपण 625चे फॅक्टर घेऊ आणि फॅक्टर कसे काढायचे हे आपण SCF आणि LCM या चॅप्टरमध्ये शिकलेले आहोत किंवा प्रॅक्टिस सेट 12 मध्ये काढलेले आहेत. आता इथे लास्टला 5 आहे, म्हणजे 0 किंवा 5 असेल तर आपण 5ने त्या संख्येला डिवाइड करू शकतो. म्हणजे या नंबरला 5ने डिवाइड करता येईल. 5ने डिवाइड केलं 5 2 आणि इथे 2 म्हणजे 5. हे आता लास्टला 5 असल्यामुळे 5ने डिवाइड करू. 5ने करता येईल 5ला 5नेच, म्हणजे 625. याचे फॅक्टर काय आले आपले, हे फॅक्टर आलेले आहेत 5 5 5 5 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5. आपणास स्क्वेअर रूट पाहिजे, म्हणून ह्या 625ला आपण या सिम्बॉलमध्ये ॲड करणार. 6 म्हणजे स्क्वेअर रूट झालं आहे 625चं. तर स्क्वेअर रूटसाठी काय करायचं, ह्या दोघांपैकी एक घ्यायचा. म्हणजे ही 5ची पेअर आहे, त्यापैकी एक 5 घ्यायचा. ही 5ची पेअर आहे, त्यापैकी एकच 5 घ्यायचा. येथे 4 5 आहेत, तर इथे 2 आलेले आहेत. देअरफॉर 5 इंटू 5 म्हणजे 25. हे येईल आपला आन्सर. नेक्स्ट 1225चा आपणास स्क्वेअर रूट काढायचा आहे. स्क्वेअर रूट याचं किती आहे ते आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आपण फॅक्टर घेऊ. लास्टला 5 आहे म्हणून 5ने डिवाइड करता येईल. 2 राहतील, इथे 2 राहतील म्हणजे 5. येथेही लास्टला 5 असल्यामुळे आपण 5ने डिवाइड करू शकतो. हे इथे 4 राहतील म्हणजे इथे 5 9 45 होतील. म्हणजे आता इथे 49 आलेलं आहे. 49 हा आपणास माहीत आहे 7चा स्क्वेअर आहे, म्हणजे 7ने डिवाइड करता येईल. यास 7 तर 7च येईल आणि 7ला 7ने डिवाइड होईल. म्हणजे 1 2 2 5. याचे फॅक्टर काय आलेले आपले हे प्रथम लिहून घ्यायचे. 5 इंटू 5 इंटू 7 इंटू 7 हे फॅक्टर आलेले आहेत. आपणास काय पाहिजे, स्क्वेअर रूट. म्हणून ह्या 1 2 2 5ला ह्या सिम्बॉलमध्ये आपण ॲड केलेलं आहे, म्हणजे याचं स्क्वेअर रूट झालं. तर आता स्क्वेअर रूट घ्यायचं, म्हणून ह्या दोघांपैकी एक आणि या दोघांपैकी एक, त्यापैकी 5 आणि इंटू 7 हे येईल 35. म्हणजे हे येईल आपलं स्क्वेअर रूट. नेक्स्ट 289 याचे आपण फॅक्टर घेऊ. याचा आपणास स्क्वेअर रूट काढायचा आहे. याचे फॅक्टर घेऊ आपण. लास्टला 0 किंवा 5 असेल तर 5ने डिवाइड करता येईल. येथे 9 आहे म्हणजे 5ला डिवाइड करता येणार नाही. लास्टला जर 0 2 4 6 8 हे अंक असतील तर 2ने डिवाइड करता येते, पण येथे 9 आहे लास्टला, त्यामुळे 2ने पण डिवाइड होणार नाही हा नंबर. 3साठी काय आहे, पूर्ण ॲडिशन घ्यायची या नंबरची. 2 8 10 आणि 19 होतात. 19ला 3ने डिवाइड होत नाही, त्यामुळे 3ने पण भाग जात नाही या नंबरला. 5ने नाही, 6 7 असं करत करत 11 पण जात नाही. फक्त या संख्येला 17ने डिवाइड करता येईल. 289ला फक्त 17ने डिवाइड करता येईल. तर 17ने डिवाइड केलं 17 1 1 आणि हे 9 घेतले तर काय येईल, पुन्हा 7चाच भाग जाईल. 17 इंटू 19 0 0 म्हणजे 17च आन्सर येईल. म्हणजे 17नेच 17 आन्सर येतील. आता 17ला आपण 17नेच डिवाइड करणार, म्हणजे 289 याचे फॅक्टर काय आलेले आपले 17 इंटू 17 आलेले आहेत. हे दोन फॅक्टर आलेले आहेत. तर आता आपणास आपलं स्क्वेअर रूट पाहिजे. स्क्वेअर रूट पाहिजे म्हणून या दोघांपैकी एकच घेणार आपण. म्हणजे हा कसा झाला, 17चा स्क्वेअर आहे 289, म्हणून 289चं स्क्वेअर रूट किती झालेलं आहे 17 आपला आन्सर आलेला आहे. नेक्स्ट 4096चा आपणास स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. तर आपण
4096चे फॅक्टर काढू. फॅक्टर लास्टला 0 2 4 6 8 यापैकी नंबर असेल तर 2 ने डिवाइड करता येते. लास्टला 6 आहे म्हणून या संख्येला 2 ने डिवाइड करता येईल. 2 ने डिवाइड केलं म्हणजे काय होईल, या नंबरचे फक्त हाफ होतील. म्हणजे 2 0 इथे असं येईल. लास्टला 8 आहे म्हणून 2 ने डिवाइड होईल तर याचे हाफ होतील. 0 2 आणि 4 2 ने डिवाइड होईल 4 असल्यामुळे. 2 10 2 4 2 ने डिवाइड करू तर 2 4 1 2 10 1 2 ने डिवाइड होईल 2 4 128. 2 ने डिवाइड केलं तर 64 होतील. अजून 2 ने डिवाइड करावं लागेल तर 32 होतील. 2 ने डिवाइड केलं 16 होतील. 2 ने डिवाइड केलं 8 येतील. 2 ने डिवाइड केलं याचे हाफ म्हणजे 4 होतील. 2 ने डिवाइड करणार तर मग हाफ 2 होतील आणि 2ला 2 नेच. म्हणजे आपले फॅक्टर काय येतील, 4096चे फॅक्टर येतील 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 टाईम 2 आहे. म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 2 इंटू 2 इंटू 2 12 टाइम्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 टाइम्स. तर आता आपणास स्क्वेअर रूट घ्यायचं आहे म्हणून या नंबरला आपण स्क्वेअर रूटच्या सिम्बॉलमध्ये ॲड करणार आहोत. तर आता पेअर घ्यायच्या. ह्या पेअरपैकी एक एक घ्यायचा नंबर. 12 आहेत म्हणजे 6 पेअर झालेले आहेत. म्हणजे 2 इंटू 2 या पेअरपैकी एक 2 घेणार, यापैकी एक. मग असे किती येतील, 6 टाइम्स येतील. 3 4 5 आणि 6 टाइम्स. हे पूर्ण सॉल्व केलं आपण. 4 8 16 32 आणि 64 पूर्ण मल्टिप्लिकेशन येईल आपला 64. म्हणजे हे येईल आपलं स्क्वेअर रूट. कोणत्याचं, 4096चं. नेक्स्ट 1089चा आपणास स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. तर 1089ला आपण फॅक्टर काढू. आता लास्टला 9 आहे म्हणजे 2 ने तर भाग जाणार नाही आणि 5 ने नाही जाणार. मग 3 ने जाण्यासाठी पूर्ण नंबरची ॲडिशन घेऊ. किती होईल ॲडिशन, 9 + 8 17 आणि 1 18 होईल. मग 18ला 3 ने भाग जातो त्यामुळे 18ला भाग जातो, ह्या ॲडिशनला भाग जातो 3 ने, त्यामुळे या नंबरला आपणास 3 ने डिवाइड करता येईल. त्यामुळे आपण 3 ने डिवाइड करू म्हणजे पूर्ण भाग जातो. हे आन्सर येईल आपलं. आता 3 ने डिवाइड करता येईल, हे आन्सर येईल. आता 121 तर याला 1 ने जात नाही आपलं, 2 ने नाही जाणार, 5 ने नाही, कोणतेच नंबर जाणार नाही. पण 121 आपणास माहीत आहे 11चा स्क्वेअर आहे. त्यामुळे या नंबरला 100% 11 तर डिवाइड होईलच. 11ने डिवाइड केल्यानंतर 11च आन्सर येईल आणि 11ला 11ने डिवाइड करणार आपण. म्हणजे 1089 याचे फॅक्टर काय येतील आपले, 3 इंटू 3 11 इंटू 11 3 इंटू 3 11 इंटू 11. तर आता स्क्वेअर रूट पाहिजे आपणास. 1089चं स्क्वेअर रूट काय होईल, या पेअरपैकी एक 3 लिहिणार आणि या 11पैकी या पेअरपैकी एक 11. म्हणजे आन्सर येईल 3 इंटू 11 म्हणजे 33. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.